जेवण केल्यानंतर खूप गॅस होतो. जेवण लवकर पचत नाही. अन्न पोटातच राहिल्यासारखं वाटतं. जेवण झाल्यावर बराच वेळ भूक लागत नाही. दुपारी जेवल्यानंतर संध्याकाळी काही खावंसं वाटत नाही. अशा समस्या तुम्हालाही होत असतील, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक अगदी सोपा आणि घरी करता येणारा उपाय सांगणार आहोत. हळद आणि काळी मिरी या 2 वस्तू तुमच्याकडे असतील, तर हा छोटासा उपाय तुम्ही सहज करू शकता. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला जो परिणाम दिसेल, तो फायदा हजारो रुपये खर्च करूनही मिळणार नाही. घरी बसल्या हा साधा उपाय करून तुम्ही तुमच्या समस्या कमी करू शकता. हळद आणि काळी मिरीचा योग्य उपयोग करून तुम्ही पचनासंबंधित त्रासांवर नियंत्रण मिळवू शकता. तर हा उपाय नेमका काय आहे आणि तो कशा पद्धतीने करायचा आहे, हे आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. हळद आणि काळी मिरी यांचं मिश्रण गॅस, अपचन आणि पोटाच्या इतर समस्यांसाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. आयुर्वेदात देखील या दोन्ही मसाल्यांना पाचक गुणधर्मांमुळे विशेष महत्त्व आहे. गॅस आणि पोटफुगीपासून आराम. काळी मिरी जठरातील रक्तभिसरण सुधारते. त्यामुळे पोटात साठलेला गॅस बाहेर पडण्यास मदत होते. हळद पोटातील स्नायूंचे पेटके कमी करते आणि गॅसची समस्या दूर करते. पचनक्रिया सुधारते. दोन्ही मसाले पाचक एन्झाईम सक्रिय करतात, ज्यामुळे अन्नाचं पचन जलद आणि सुलभ होतं. पोषक तत्वांचं शोषण. हळदीतील कर्क्युमिन हे घटक शरीर सहजासहजी शोषून घेऊ शकत नाही. काळ्या मिरीमधील पायपिरिन या घटकामुळे हळदीचं शोषण शरीरात अनेक पटीने वाढतं, ज्यामुळे त्यांचं अधिक फायदे मिळतात. दाहशमन यांच्या एकत्रित सेवनामुळे आतड्यांमधील सूज किंवा जळजळ कमी होण्यास मदत होते. आता आपण जाणून घेऊया हे मिश्रण कसं सेवन करायचं. कोमट पाणी. एका ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर हळद आणि काळी मिरी पावडर घालून सकाळी रिकाम्या पोटी प्यावं. हळदीचं दूध. रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात हळद आणि काळी मिरी टाकून पिणं हा एक पारंपरिक आणि प्रभावी उपाय आहे. मध आणि हळद. 1 चमचा मधात 3 ते 4 काळी मिरीची पूड आणि चिमूटभर हळद मिसळून चाटण घेतल्यास पचनास मदत होते. जर तुम्हाला पित्ताचा म्हणजेच ॲसिडिटीचा त्रास असेल, तर तुम्ही रक्त पातळ करण्याची औषधे घेत असाल, तर याचं सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. स्वयंपाकघरातील मसाले हे औषधी गुणधर्मांनी समृद्ध असतात, जे आरोग्यावर फायदेशीर परिणाम करतात. हळदीला सोनेरी मसाला म्हणून ओळखलं जातं. हा मसाला अन्नाची चव आणि सुगंध दोन्ही वाढवतो. हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहेत, जे असंख्य अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहेत. हजारो वर्षांपासून आयुर्वेदात विविध आजारांवर उपचार करण्यासाठी हळद या मसाल्याचा वापर केला जात आहे. पण जेव्हा हळद काळी मिरीसोबत मिसळली जाते, तेव्हा त्याची प्रभाविता अनेक पटीने वाढते. हळदीसोबतच काळी मिरी हा औषधी गुणधर्म असलेला मसाला देखील आहे. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा सक्रिय घटक असतो, जो शक्तिशाली अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी भरलेला असतो. त्यामुळे शरीरातील सूज, जळजळ आणि अंतर्गत दाह कमी होण्यास मदत होते. सांधेदुखी, अंगदुखी, घशातील जळजळ किंवा आतून होणारी सूज यामध्ये हळद उपयुक्त ठरते. तसेच हळद रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून शरीराला संसर्गाशी लढण्याची ताकद देते. काळी मिरीमध्ये पायरेपिन नावाचं घटक असतं, जे हळदीतील कर्क्युमिनचं शोषण शरीरात अनेक पटींनी वाढवतं. म्हणजेच हळद एकटीपेक्षा हळद आणि काळी मिरी एकत्र घेतल्यास त्याचा परिणाम अधिक प्रभावी होतो. काळी मिरी पचनक्रिया सुधारते, कफ सैल करते आणि सर्दी खोकल्यात आराम देते. गरम दूध ह्या दोन्ही घटकांना शरीरात योग्य प्रकारे पोहोचवण्याचं माध्यम म्हणून काम करतं. दुधामुळे घसा मऊ राहतो, झोप चांगली राहते आणि शरीराला आवश्यक कॅल्शियम व प्रोटीन मिळते. रात्री झोपण्यापूर्वी हे दूध घेतल्यास खोकला, सर्दी, छातीत कफ साठणे यावर चांगला परिणाम दिसून येतो. नियमितपणे पण योग्य प्रमाणात गरम दुधात हळद आणि काळी मिरी घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्दी खोकल्यापासून संरक्षण मिळतं, पचन सुधारतं आणि शरीरात हलकेपणा जाणवतो. बदलत्या हवामानात किंवा वारंवार आजारी पडणाऱ्या व्यक्तींना हा उपाय विशेष फायदेशीर ठरतो.
गरम दुधात हळद आणि काळी मिरी टाकून पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, जळजळ कमी होते आणि खोकला व सर्दीपासून आराम मिळतो. गरम दुधात हळद आणि काळी मिरी टाकून पिणे हा एक जुना, प्रभावी आणि नैसर्गिक घरगुती उपाय मानला जातो. याला अनेक ठिकाणी गोल्डन मिल्क असंही म्हटलं जातं. या मिश्रणामुळे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. हृदयरोगाचा धोका कमी करू शकतो. हे मिश्रण कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यास आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करते. ते रक्तदाब कमी करण्यास आणि रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखण्यास देखील मदत करू शकते. निरोगी वजन कमी करण्यास प्रोत्साहन देते. हे चरबीच्या पेशी तोडण्यास आणि नवीन तयार होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करते, ज्यामुळे निरोगी वजन कमी होते. दाहक विरोधी गुणधर्मांनी भरलेले एका अभ्यासात मसाल्याच्या मिश्रणाचा मानवी पेशींवर होणारा परिणाम तपासण्यात आला आणि असं आढळून आलं की ते दाहक रेणूंचे उत्पादन 30% पर्यंत कमी करण्यास सक्षम होते. वृद्धत्वाला विलंब करण्यास आणि वयाशी संबंधित जुनाट आजारांशी लढण्यास ही मदत करू शकते. एकत्रितपणे हे मसाले मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण प्रदान करू शकतात, जे हानिकारक रेणू आहेत, जे पेशींना नुकसान पोहोचवू शकतात आणि अकाली वृद्धत्व आणू शकतात. आतड्यांचं आरोग्य आणि पचन सुधारते. या दोन्ही मसाल्यांचं मिश्रण पित्त उत्पादन वाढवण्यास मदत करू शकतं, जे चरबीच्या पचनास मदत करतं. या व्यतिरिक्त या मसाल्यांमधील अँटीऑक्सिडंट्स पचन मार्गाच्या अस्तरांचे संरक्षण करण्यास मदत करू शकतात.